चला मंडळी, आज आहे शनिवार, सुट्टीचा दिवस. तर त्यामुळे मी निघाली आहे कामावर थोडा उशिरा. आणि आज बघा, आज 2 दिवस झाले माझी गाडी बंद आहे. त्यामुळे 2 दिवसापासून मी बसनी येते. आज बस नाही मिळाली. मग बाईकवाला दादांकडे लिफ्ट मागितली. त्यांनी मला गेटपर्यंत सोडलं आणि तेव्हा मला हे गाणं आठवलं की माणूस अजूनही माणसाच्या मदतीसाठी उभा राहतो. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. अचानक हे गाणं आठवलं आणि मी ते गाऊन दाखवलं. कसं वाटलं नक्की सांगा. चालत निघाली आहे कामावर. गाडी बंद झाली आहे. 2-3 दिवस रिपेरिंग होणार नाही आहे. मोठा खर्च, मोठं काम काढलं आहे माझ्या गाडीने. शक्यतो काम काढत नाही, त्रास देत नाही माझी गाडी मला. पण म्हणतात ना, माणूस आजारी पडतं. ती तर मशीन आहे आणि खूप जुनी झाली आहे गाडी माझी. तर आता चालतच निघाली. चला मग तुम्हाला माझं आजचं रुटीन दाखवते. खरं तर खूप उशीर झाला आहे. मला वाटत नाही की मी वेळेवर घरी पोहोचेल आणि मुलाचा टिफिन बनवू शकेल. पण ट्राय करेल की माझा मुलगा कधीच बिना टिफिनचा जात नाही, तो आज पण जाऊ नये. चला. सकाळी सकाळी चालून एवढी दमली होती की पहिल्या कामावर जाण्याआधीच माझी एनर्जी पूर्ण संपलेली. तशीच पोचली पहिल्या कामावर. इकडे बनवला व्हेजिटेबल पालक पनीर राईस. तर जेवढा दिसतोय ना मस्त हिरवागार, तेवढाच टेस्टी झालेला. ह्या मॅडमना खूप आवडला. तर व्हेजिटेबल पालक पनीर राईसची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हेजिटेबल पालक पनीरची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. खूपच टेस्टी झालेला, खूप झटपट झाला. त्यानंतर बनवलेला आहे हे मी स्टफिंग बनवलेली आहे. आपल्याला आलू टोस्ट सँडविच बनवायचं आहे, तर आलू टोस्ट सँडविचचं मी हे स्टफिंग बनवली आहे. त्यानंतर ही टोमॅटोची चटणी बनवली आहे. तर मॅडम म्हटलं की मी आता लगेच नाश्ता करणार नाही आहे, मला नाश्ता करायला वेळ आहे. तर आलूची स्टफिंग जी बनवलेली आहे ती राहू दे. मुकेश भैया नंतर गरमागरम आलू टोस्ट सँडविच बनवून देतील, म्हणून मी आलू टोस्टची बटाट्याची भाजी करून रेडी ठेवली होती. आणि ही टोमॅटोची चटणी मस्त शेंगदाण्याचा कूट टाकून आपली महाराष्ट्रीयन स्टाईलची बनवली आणि ही देखील त्यांना खूप आवडली. बरं, माझं इकडचं काम संपलं. पण ह्याला कसला राग आलेला काय माहिती, कारण आज मी ह्याला अंडं दिलं नव्हतं. ह्याच्याशी मी बोलत होती तर बघा, तो माझ्याकडे बघतच नव्हता. त्याला राग आला होता. नंतर तर त्याने तिकडे तोंड करून झोपला. मी म्हटलं तू रुसलायस, पण मला तुला मनवायला आज वेळ नाही आहे, उद्या मी तुझ्याशी गप्पा मारेल. त्यानंतर इकडून निघाली दुसऱ्या कामावर जाण्यासाठी. मी स्वयंपाकाची कामं करते. सध्या माझ्याकडे 3 घरची कामं आहेत. मी 3 घरी स्वयंपाकाची कामं करते. तिकडून चालत निघाली मी दुसऱ्या कामावर. आता तुम्हाला मी दाखवते की मी दुसऱ्या कामावर काय बनव. कारण की एका कामावर मला सुट्टी आहे, कारण ह्या लागोपाठ 3 सुट्ट्या आल्या आहेत. शुक्रवारी गुरुवारी बकरी ईद, त्यानंतर शुक्रवारी सुट्टी घेतली आहे, शनिवार रविवार सुट्टी. तर ह्या लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे एका कामावर मला सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे आता मी चाललेली आहे ह्या डायरेक्ट तिसऱ्या कामावर पोचली. इथे फ्लावरची भाजी बनवली टोमॅटो घालून. मस्त सुकी अशी भाजी बनवलेली आहे फ्लावरची टोमॅटो घालून. तर इकडे थोडीशी भाजी सॉफ्ट बनवावी लागते. त्यानंतर ना इकडे मी डाळ बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही डाळ आहे, गाजरवाली डाळ आहे. तर ह्या घरामध्ये गाजर घालून डाळ बनवतात, मुळा घालून डाळ बनवतात, पालक घालून डाळ बनवतात. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची डाळ बनवतात. तर त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत आपल्या नेहमीसारख्या मस्त तेल लावून महाराष्ट्रीयन स्टाईलच्या चपात्या. त्यानंतर भात बनवलेला आहे. तर इथे एकाच व्यक्तीचं जेवण बनवते मी, दोन्ही टायमाचं. त्यानंतर एक अख्खा भला मोठा कलिंगड होता, चांगला 150 रुपयाचा कलिंगड होता. तो सगळा कलिंगड मी कापला. त्यांना फक्त लाल भाग पाहिजे होता, खालचा भाग अजिबात नको होता. शिवाय सगळ्या कलिंगडच्या बिया काढून पाहिजे होत्या. तर मी तसे कट करून फ्रीजमध्ये ठेवला आणि त्यानंतर चालत पोचली घरी. तर बसनी अगोदर आली. बसनी मला हायवेला सोडलं, तिथून परत 20 मिनटं चालत मी घरी आली. तर आता गाडी नसल्यामुळे मला एवढं चालावं लागतं ना की घरी गेल्यावर खूप पाय दुखतात.
पण बसून चालत नाही. घरी गेल्यावर घरची कामं करायची असतात. गाडी बंद पडल्यामुळे एवढे दिवस मी गाडीनीच येते जाते, त्यामुळे कधी हा प्रॉब्लेम होत नाही. आणि आता गाडी बंद पडल्यामुळे माझे खूप हाल होत आहेत. मी गाडी लगेच रिपेअर पण होऊ शकत नाही, कारण ही गाडी रिपेअर व्हायला 3 ते 4 दिवस लागतील. ईद असल्यामुळे बरेचसे इंजिनिअरिंग वर्क्स बंद आहेत, कारण माझ्या गाडीची चेसी तुटली आहे आणि चेसी वेल्डिंग वगैरे करायला मला ते इंजिनिअरिंग वर्क्सवाल्यांकडेच जावं लागणार. त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. घरी आली, पहिले पीठ मळलं, भेंडीची भाजी, मुलाने भेंडी कापून दिली, पटकन कढईमध्ये भेंडीची भाजी बनवली, चपात्या करून घेतल्या. त्याला म्हटलं बाबा तुझ्याकडे 5-10 मिनटं वेळ असेल तर पटापट तू पण भेंडी कापायला घे, मी पण कापते. अर्धा किलो भेंडी कापायला वेळ लागतो, त्यामुळे दोघांनी मिळून पटापट भेंडी कापली. माझं पीठ तोपर्यंत मळलेलं छानपैकी मुरलं आणि मग मी भेंडीची भाजी टाकली आणि पटापट चपात्या करायला घेतल्या, कारण मुलाला टिफिन द्यायचा होता. त्याला नाश्त्याला मी चहा चपातीच दिली. म्हटलं आज तू चहा चपाती खा. माझ्या मुलांचं असं काहीच नाही आहे की मम्मी मला हे नको, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही. ते माझी धावपळ समजतात, त्यांना माझी परिस्थिती कळते. पण एवढं मात्र आहे की मी दिल्याशिवाय ते घेत नाही. तर मला ते खूप चुकीचं वाटतं. कधी जर मी नसेल तर त्यांनी मॅनेज करायला पाहिजे. आता मोठे झालेत, पण अजूनही ते सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहेत. पण शेवटी काही असो, मुलं कितीही मोठी झाली तर आपल्या आईवडिलांसाठी ते लहानच असतात ना. आणि ठीक आहे ना, आता त्यांचा पण अभ्यास आहे, त्यांना पण वेळ मिळत नाही, म्हणून मी एवढं मनावर घेत नाही. पण कधी कधी माझा पण राग अनावर होतो. मला ही कामं घरातली पटापट आवरायची होती दुपारच्या आधी, कारण मला डीमार्टला पण जायचं होतं, कपडे धुवायचे होते, भांडे घासायचे होते. डीमार्टला कसं आहे ना, 1 तारखेनंतर गेलं ना तर खूप गर्दी होते आणि मग खरेदी करायला व्यवस्थित भेटत नाही. मग त्यामुळे आम्ही काय करतो ना, 30 तारखेला, 31 तारखेला, 28 तारखेपासून आम्ही डीमार्टला जायचा प्लॅन करतो. आणि नेमकी आज मिस्टरांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण डीमार्टमधनं रॅशन घेऊन येऊया. तर बघू शकता इथे मस्त शेंगदाण्याचा कूट टाकून भेंडीची भाजी किंवा भेंडीची भुजिया म्हणू शकता तुम्ही, अशी बनवली. खूप साऱ्या चपात्या बनवल्या, म्हणजे संध्याकाळी चपात्या बनवायला नको, कारण डीमार्टमधनं आल्यावर खूप कंटाळा येईल चपात्या बनवायला. आणि मी पहिले 1 चपाती आणि भाजी खाल्ली. बघू शकता तुम्ही 1:45 झालेला, मी फक्त 1 कप चहावर होती. मग संध्याकाळी पुन्हा आम्ही डीमार्टला गेलो, एवढं सगळं रॅशन घेऊन आलो, सामान घेऊन आलो. एकदा डीमार्टला गेलं ना की 1.5 महिने तरी बघावं लागत नाही. सगळं सामान आणलं. मी पहिले मुलाला म्हटलं की तू मला कांदा चिरून दे, मी पटकन खिचडी करते, कारण सकाळची भेंडीची भाजी आणि चपाती होती. मग काय नुसतं खिचडी करू की झालं, कारण की कसं एवढं सामान भरायला वेळ लागणार होता. मिस्टर माझ्या मदतीला बसले आणि आम्ही दोघांनी मिळून पटापट सगळं सामान डब्यांमध्ये भरलं. कारण की कसं असतं ना, एकाने केलं तर खूप वेळ लागतो. आम्हाला जेवायचं पण होतं. डीमार्टमधनं येईपर्यंत 8:30 पावणे 9 झाले होते. पटकन कुकर लावला, एका बाजूला खिचडी होईपर्यंत आम्ही सगळं सामान भरून घेतलं. महिनाभराचं सामान सगळं जे जे पहिले पाहिजे ते पहिले सगळं वापरलं. जे पॅकेट्स जसेच्या तसे ठेवायचे होते एक्स्ट्रामध्ये आणलेले ते तसेच्या तसे ठेवले. मिस्टर तेलाच्या कॅनमध्ये तेल काढत होते. तेल सध्या खूपच महाग झालेलं आहे, पण आपल्याला काय तेल तर लागतंच ना, म्हणून एकदमच 4-5 पॅकेट तेल आणलं होतं. मला शंकरपाळ्या पण करायच्या होत्या. मी घरामध्ये काही ना काही नाश्ता बनवून ठेवत असते मुलांसाठी, जसं की लाडू मध्ये शंकरपाळ्या किंवा चिवडा. आता सध्या मी त्या दिवशी केलेले बेसनाचे लाडू आहेत ते संपायला आले, तोपर्यंत मला आता शंकरपाळ्या करायच्या. थोड्या गोड थोड्या खारट अशा 2 प्रकारच्या शंकरपाळ्या मी करणार आहेत. शंकरपाळ्या करून ठेवल्या म्हणजे ना, मुलांना चहाबरोबर दिलं की चालून जातं, नाश्त्याला दुसरं काय नसेल तरी चालतं. मी शक्यतो खारी टोस्ट, बटर ब्रेड ह्या वस्तू खूप घरात कमी आणते. चहा चपाती किंवा शंकरपाळ्या अशाच गोष्टी मुलांना घरात नाश्त्याला देत असते, किंवा रात्रीचा उरलेला भात पटकन फोडणी टाकून त्यांना नाश्त्याला देते. माझी मुलं पण खाण्यापिण्यामध्ये एवढी काही किरकिर करत नाही, त्यामुळे मला काय एवढं टेन्शन नसतं. पटापट सगळं सामान भरून घेतलं. डबे मी सगळे घासून ठेवलेले ते एकदा फडक्याने पुसून घेतले आणि दोघांनी मिळून सगळं सामान जे आणलेलं डीमार्टमधनं ते भरून घेतलं. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि झोपलो. तर आजचा असा हा दिवस पूर्ण धावपळीचा गेला. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, मला खूप खूप सपोर्ट करा. आणि हो, इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला आणखीन नवनवीन रेसिपी आणि डेली व्लॉग दाखवण्याचा रोज नवनवीन प्रयत्न करत असते. आज ज्या दादांनी मला बाईकवर गेटपर्यंत सोडलं त्यांच्यामुळे मी वेळेवर कामावर पोहोचली. तर ते ओळखीचे होते ना पाळखीचे ना, नात्यातले ना, कुठलंच नातं नव्हतं, तरी पण त्यांनी मला मदत केली. आणि अचानक मला हे एवढं सुंदर गाणं आठवलं आणि मी ते तुमच्यासमोर गाऊन दाखवलं. बरं, मला अशी अधूनमधून गाणं गायला खूप आवडतं. माझा आवाज जरी चांगला नसेल ना तरी गाणं
गायला खूप आवडतं. मी असंच एकटी असल्यावर अशी गुणगुणत असते. मी गायलेलं गाणं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. बाकी व्हिडिओबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते पण मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर असा माझा आजचा दिवस गेला पूर्ण धावपळीचा. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.